विनायक, काय आणखीन ताजी माहिती आहे? आता या सगळ्या भाडेकरूंच्या पुढे जे कोण इथले जागेचे मालक आहेत, तिथे राहणारे आहेत, त्यांच्या पुढे आता कुठलाच पर्याय नाहीये. त्याने आता इमारती खालती केल्यात का? उद्या कशा पद्धतीची कारवाई MIDC करणार आहे? नक्कीच आपण पाहतो गेले 8 महिने झालं दिघा वासियांसाठी कभी खुशी कभी गम असा प्रकारचा हा एकंदरीत प्रकार सुरू असतो. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारने जो ऑर्डर दिल्यानंतर, मुंबई हायकोर्टाने ऑर्डर दिल्यानंतर कुठेतरी दिघा वासिया नाराज होतात आणि त्याच्यानंतर राज्य सरकार निर्णय घेतं 2015 पर्यंत अनधिकृत बांधकाम रेग्युलर करण्याचा. त्यानंतर दिघ्यामध्ये दिवाळी साजरी केली जाते. त्याच्यानंतर लगेच पुढच्या महिन्यामध्ये परत कोर्ट ऑर्डर देतं. काल परत MIDC कोर्टात गेले होते आणि पावसाळा असल्यामुळे पुढील 4 महिने आपण कारवाई करू शकत नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे कुठेतरी काल दिलासा मिळाला होता आणि आज परत एकदा दुपारी मुंबई हायकोर्टाच्या ऑर्डरनंतर आता परत एकदा दिघावासी नाराज झालेले आहेत. आता पावसाळा सुरू झालेला आहे, पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जायचं कसं, अशा प्रकारचा सवाल दिघावासी विचारत. आपल्याबरोबर या ठिकाणी रहिवासी आहेत. काय बोलाल, काय तुमच्यावरती परिस्थिती आली आहे? उद्या आता तुम्हाला घरं खाली करण्याची ऑर्डर देण्यात आलेली आहे. मी जागेवरती उभा राहिलेलो आहे. असं वाटतं की आता माझ्या पायाखालची धरतीच नष्ट होते, भंग पावते काय. कारण गेले 8 महिने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिघावासियांच्या बद्दल योजना आणली, त्यावेळेस त्यामध्ये 2.5 लाख लोकांना घेतलं. आम्हाला आनंद झाला. परंतु कारवाईच्या बाबतीत प्रथम दिघाचाच नंबर लागतो. त्या 2.5 लाख लोकांना वगळलं जातं, त्याबद्दल आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. परंतु वेळोवेळी कालही पालकमंत्री साहेब बोलले की सुप्रीम कोर्टात जातो आणि मुख्यमंत्री साहेब पण बोलले सुप्रीम कोर्टात जातो. आम्हाला कुठंतरी हायसं वाटलं होतं. आज सकाळी कोणत्या तरी वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचल्यानंतर आता खरोखरच 4 महिन्याची का होईना रिलीफ भेटली मुलांना. सकाळी मी जाऊन दप्तर घेऊन आलो आणि मुलांच्या पुस्तकांना कव्हर लावत असताना अचानक असं आभाळ कोसळल्यासारखी बातमी आमच्या काळजावरती धडक मारली. खरोखरच आम्ही आता एवढ्या भग्न अवस्थेत आहोत की मेंदूच्याच आमच्या ठिकऱ्या उडल्यात का असं व्हायला लागलेलं आहे. कारण रोजीरोटी मुंबईमध्ये देईल, वडापाव खाऊन दिवस काढू, परंतु कुटुंबाला घेऊन निवारा कुठं मिळू शकणार नाही, अशी ही मायानगरी आता राहिलेली नाहीये. आणि असं जर झालं तर आम्ही खरोखरच बेघर होऊ आणि बेघर झाल्यानंतर आमच्या ह्या सैतानानं भरलेल्या डोक्यामध्ये कुटुंब संपवून बसलो तर आम्ही खरोखरच आमच्या जीवनाचा सत्यानाश करून घेऊ. माननीय मुख्यमंत्री साहेबांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे, पालकमंत्री साहेबांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की तुम्ही दिघ्याबद्दल योजना जाहीर करता, परंतु त्या योजना हायकोर्टापर्यंत जात नाहीत. तर त्या योजना हायकोर्टापर्यंत पोहोचवा आणि दिघावासियांना दिलासा द्या. 1960च्या 1930च्या दिघावासियांकडे टॅक्स पावते आहेत. अजूनही आम्ही अनधिकृत आहोत, काय हरकत नाही, परंतु तुम्ही वेळोवेळी जाहीर केलेलं आहे की दिघ्यासाठी खास योजना तयार करणार आणि हायकोर्टाला सादर करणार. हायकोर्ट फक्त योजना मागते, कारण तुम्ही किती वेळा सांगता की आमच्याकडून वेळ घेताना योजना सादर करत नाही. तर पुन्हा हात जोडून आम्ही संपूर्ण दिघावासी विनंती करतो, माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय राज्यपाल साहेब आणि पालकमंत्री साहेब, की तुम्ही आजच बोललात की दिघावासियावरती मी अन्याय होऊ देणार नाही. खरोखर आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आमच्यावर तुम्ही अन्याय होऊन देऊ नका आणि आमच्या दिघावासियांना बेघर करू नका. आपल्याबरोबर महिला आहेत, त्यांना उद्यापासून शाळा सुरू होणार आहे. काय बोलाल, कशा प्रकारची उद्या आता घर तुमचं खाली होणार आहे, काय कुठे कुठे भाडणी बघितली नाही, अजून भाड्याने रूम कुठे भेटलेले नाही, पण परवडत नाही. सरकारला हीच विनंती आहे की आमच्या दिघा रहिवाशांच्या सर्व बांची विनंती आहे की घर कोणाचंच खाली करू नयेत. उद्यापासून शाळा चालू होतात, पाऊस चालू झालेला आहे, तरी ही कळकळीची विनंती आहे दिघा रहिवाशांची. हीच सरकारला माझी विनंती आहे. पाहू शकता मी काय दिघा म्हणजे कोणी घर देता का घर, अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे. उद्या पावसाळा आहे, त्यामुळे दिघावर रहिवाशांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू येतात. आपल्याबरोबर या ठिकाणच्या ज्या स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि नगरसेविका आहेत, अपर्णा गवते, काय बोला, कोर्टात ही ऑर्डर आलेला आहे. तुम्ही आरोप केला होता की जिल्हाधिकारी कार्यालयाने दिघावाशांना विश्वासात न घेता MIDCला 2012 साली आपल्या या ठिकाणच्या जमिनी ट्रान्सफर केलेल्या आहेत म्हणून. ही वस्तुस्थिती आहे की आम्ही दिघा रहिवासी आजचे इथले नाही, 100 वर्षापूर्वीपासून आम्ही इथे वास्तव्य करत आहोत आणि आमच्याकडे त्या संदर्भातले सर्व पुरावे आहेत. आम्ही ते वेळोवेळी कोर्टाला सादर देखील केलेले आहेत. परंतु जेव्हा 2011 साली MIDCला ही जागा हँडओव्हर करण्याचे तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिला, त्यावेळेला कोणत्याही प्रकारे लँड ॲक्विजिशन ऍक्ट प्रमाणे आम्हाला नोटिसा देण्यात आल्या नाही, आम्हाला कोणत्या प्रकारे कंपन्सेशन देण्यात आलं नाही. आणि आज अचानक आम्हाला सांगितलं जातं, वर्षभरापूर्वी आम्हाला एक निर्णय आला आणि त्यानुसार सांगितलं झालं की तुम्ही अनधिकृत आहात, तुम्ही ही जागा खाली करा. काय बोला, उद्या आता शाळा सुरू होणार आहेत, काय परिस्थिती आहे, काय बघितलं, कशा प्रकारचं काय? आता सरकारला हीच विनंती आहे की शाळा उद्यापासून चालू होतात, ह्या लहान मुलांना आम्ही जाणार कुठे, रस्त्यावर येणार, अक्षरशः आमच्याकडे मरण्याशिवाय पर्याय नाहीये. सर,
हीच कळकळीची विनंती आहे सरकारला माझी, मुख्यमंत्र्यांना, सर्व दिघा रहिवाशांची हीच कळकळीची विनंती आहे की कुणाचा रूम खाली करू नयेत, कोणाला बेघर करू नयेत, हीच सरकारला माझी कळकळीची विनंती आहे. काय बोलाल तुम्ही, काय कशी परिस्थिती आहे, काय आता तुमच्या संकट आम्हाला कसं आहे? रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा आमच्यावरूनच बुलडोझर फिरवा म्हणजे तरी न्याय मिळेल आम्हाला सहकुशीने मरण द्या म्हणजे आम्ही तरी सुखी होऊ. कारण आम्ही रोज थोडं थोडं मरतोय. आजच काहीतरी निकाल कळेल, उद्याच कळेल, कधीच काही असं चांगलं कळत नाहीये. रोज एक महिन्यानी आता तर रोज रोज वेगवेगळी, सकाळची वेगळी, संध्याकाळची वेगवेगळी खबर ऐकायला येते. काय करणार आम्ही तुम्ही सांगा ना. कोणत्या जेवण गोड लागत नाही. किती तुमची आहे, तुम्ही कुठे घर बघितलं आता काय? नाही बघितले. एक 5 वर्षाचे, एक 2 वर्षाचे, 2 मुलींना घेऊन कुठे जाणार. आता 2 दिवसांनी शाळा चालू होणार, पाऊस पडतोय, रूम नाही भेटत आहे कुठं, कुठे जाणार आम्ही. आणि भाडं पण नाही परवडणार आहे. एवढा काही पगार नाही. लोन काढून, कर्ज काढून ही घेतलेले, रूम घेतलेले. मग लोन देणार का, रूमचं भाडं देणार का घर चालवणार, काय करणार, कुठे जाणार. मग ही काहीतरी आमच्यासाठी करा आणि नंतर तुम्हाला पाहिजे ते हे करा. म्हणजे किती तुमचा आता किती हप्ता आहे, काय घरा किती लोन काढलं होतं तुम्ही? आम्ही सगळे डागडागिने मोडून कुठे पतपेढीतून कुठून पैसा हे करून घर घेतलं. आज त्याच घरावर अजून हप्ते पण फिटले नाही आणि तेच घर मोडायला निघालं आता. मिलिंद सर, पाहताय तुम्ही काय दिघावाशांची अवस्था आहे. सकाळी वेगळी बातमी येते, संध्याकाळी वेगळी बातमी येते. त्यामुळे करायचं काय असा प्रकारचा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे. मिलिंद सर.